अंकुश नेरगुडे सरांकडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू व्ही पी अर्थातच उत्तम पादिर सर, थँक्यू सो मच. चांगला आवाज आपण सातत्यानं त्यांचा ऐकतोय या विभागामध्ये, त्यांचाच आवाज असतात खरे तर आपण ऐकत होतो. थँक्यू, धन्यवाद. मॅच क्रमांक 7 आपण जातोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला समर्थ 11 त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा अश्विनी डीजे 11 हा संघ इथून संघर्ष करेल का, खरं तर हेच पाहावं लागेल. मागची मॅच पुन्हा एकदा स्मिथ 11 आंबेरपाडा संघाच्या जणू काही मागची मॅच त्यांना आठवली आणि त्याच पद्धतीचा तो सामना मैदानाच्या आतमध्ये आला होता. शेवटच्या वरपर्यंत सामना येतो, पण तो गोलंदाजी त्यांची थोडीच बाकफुटवरती पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षण सकाळपासूनच आपण पाहिलं त्या टीमचं, तर थोडंसं बाकफुटवरती जाताना पाहिलं आणि त्यामुळे तो दोन्ही सामने त्यानं फिल्डिंगच्या अगदी एकमेव कारण राहिले फिल्डिंग त्यांची. सन्माननीय खरे तर रुपेश दादा खंडवी सरांचा सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. कालच्या दिवसामध्ये खरे तर एक गोड आवाज त्यांचा आपण ऐकला स्पर्धेमध्ये आणि त्यांचा सन्मान आम्ही या जेडी ग्रुपच्या माध्यमातून खरे तर या मंचावरती करतोय. चला मॅच स्टार्ट करायचं बघा. मॅचकडे लक्ष असू द्या, मॅचकडे लक्ष केंद्रित करा. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये बॅट्समन राहुल आणि प्रकाश. पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा इस्तेमाल केला जातोय. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज दिनेश मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आपण विचार केला ना तर समर्थ 11 संघानं सलग 2 सामने जिंकलेत, पण तो हा सामना देखील त्यांचं खरं तर त्यांना जिंकायचा आहे. पण त्या प्रयत्नाने इथून अश्विनी डीजे 11 हा संघ तितकाच ताकदवान आहे. मागच्या मॅचमध्ये या संघानं देखील एक सामना जिंकला होता. कुटप्याचा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून दिला भिरकावून बॉल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय हाय हँडसम लाजबाब षटकार. थँक्यू डीजे. बॅट्समन राहुलचा बॅटमधून पहिला अगदी या मॅचचा सुरुवात करणारा षटकार आपण पाहिला. गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुढ्यात होता, त्याला अगदी जेडी ग्रुपच्या जो स्टँड आहे तिथं अगदी जवळच्या सीमारेषेचा जवळ मात्र अडवला जातोय आणि या बॉलवरती मिळतील त्या तब्बल 2 धाबा. चांगली सुरुवात अश्विनी डीजे 11 हा संघ मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि त्याच उद्देशानं पुन्हा एकदा मैदानाच्या अगेन्स्ट त्यांना ठाऊक आहे की समोर समर्थ 11 हा संघ एक तगडा संघ आहे. ज्या संघानं आतापर्यंत एकही मॅच हारलेली नाहीये, त्या संघासमोर एक चांगला टार्गेट इथून सेट करण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गोलंदाज तयार. आप ट्रॅकचा बॉल त्या ठिकाणी लाईन लेंथ लवकरच पिक केली आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय हा म्हणत सीमा पार. 4 धावा 4 रन. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. वॉट अ बॅटिंग. बादची पैसे ओपन केले, लेग स्लिप कडे झेल कॅरी केला जातोय आणि इथून पहिला धक्का दिला जातोय टीम या ठिकाणी बॅटिंग करत असताना अश्विनी डीजे 11 टीमचा फलंदाज होईल यावेळेस बॅट्समन राहुल बॅक टू द पवेलियन. डीजे
थँक्यू डिझन, थँक्यू सो मच. न्यू बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल झाला बॅट्समन विठ्ठलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पहिली सफलता मिळवली गोलंदाजांना, पण तो सुरुवातीलाच आक्रमण पाहिलं आणि त्यानंतर मात्र ही महत्वाची विकेट गोलंदाज दिनेशच्या नावावरती. सुरुवातीला षटकार, त्यानंतर 2 धाबा, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि चौथ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद केले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये बॅट्समन विठ्ठलला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, लेफ्ट थंब द राउंड विकेट. भाव क्या बात आहे, जबरदस्त डिलिव्हरी पडल्यानंतर आतमध्ये आणलं चेंडूला. इथून मात्र चांगली जादूईन गोलंदाजी, फिरकीची जादूईन गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खरं तर चांगले फटके पाहायला मिळाले, परंतु त्यानंतरची वापसी महत्वाची खूप पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा प्रकारचा बॉल होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षकापासून चेसिंग भरपूर मोठी आहे. शेवटचा मोमेंटला चेंडू मात्र उचलला जातोय. त्या अगोदर 2 धाबा मात्र इथून बिलत असताना टीम अश्विनी डीजे 11 टीमला, आणि या 2 धाब्याने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या टीमच्या खरं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती 14 धाबा. अश्विनी डीजे हा संघ सर्वप्रथम बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये नाणेफेक कौल समर्थ 11 संघानं जिंकला होता. त्यानंतर फिल्डिंगचा निर्णय, ह्या भरपूर गोष्टी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु इथून मात्र टार्गेट 14 धाबा आहेत. गुरनाथ आलेत गोलंदाज मार्गवरती. संघी कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक फेकण्यासाठी 5 वर्ष मॅच आहे, परंतु या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये खरे तर तुम्हाला 1 किंवा 2 षटकं भेटतात आणि त्यामध्ये चांगलं मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येक गोलंदाजाचा असतो. गुरनाथला आपण पाहतो, चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्ट्राईक केनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच प्रकाश जो सलामीसाठी सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये अजून एकही चेंडू पैस केलेला नाहीये. सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती भाव घ्या डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर खरं तर फेकलाय गुरुनाथनं या ठिकाणी बॅट्समन प्रकाशसाठी. प्रकाश मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु इथून गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीची पाहायला मिळते. लोअर फुटाचा बॉल ऑन साइडला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल साठी कॉल, सिंगल मिळेल त्या ठिकाणी. थोडंसं संघर्ष करतोय अश्विनी डीजे 11. हा संघ धावांसाठी या ठिकाणी तडफडतोय, परंतु धाबा मात्र या ठिकाणी कुठेतरी रोखल्या जात आहेत. समर्थ 11 संघाची गोलंदाजी वर्चस्व ठरत असताना मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते आहे. हा फटका चांगला आहे, गॅप शोधले अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून जाईन. 1 बाउन्स हर्द रोपण, चेंडू सीमा पार, 4 रन. नक्कीच मंदाबाई शिकलेली होती का नव्हती ते तर अजूनपर्यंत कुणाला माहित नाही आहे, पण तो चांगलं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळत आहे डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. खरं तर सलग 4 दिवस त्यांचा खरं तर या सुमुद्र करणारी गीतं तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. तुम्हाला समोर 4 धाबा आल्यात, महत्वाच्या 4 धाबा. भरपूर या 4 धाब्यासाठी संघर्ष केला या संघानं. कव्हर पॉइंटला अजून एक नजाकत भरलाय, मैदानाला गुदगुल्या करत चिंटू सीमा रसा पार, धावा मिळतील 4 4 4. हा चौकार. थँक्यू डिझन, थँक्यू सो मच. आता लग्नाचं सीझन देखील येणार आहे थोड्या दिवसातच.
त्यामुळं अशी गाणे अनेक तुम्हाला ऐकायला मिळतील. गोलंदाज तयार, सलगचे 2 चौकार पडलेत. आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा गॅप सोडली, शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल थांबणार नाहीये, गोलीच्या वेगानं सलगचा 3रा चौकार. हॅलो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूची उचलफेक केली जाते. त्यानंतर सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक या ठिकाणी हा म्हणतो दुसरं कंप्लीट झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाबात धावफलकावरती 14.00 ची सरासरी प्रत्येक षटकामागे पाहायला मिळते. अर्थातच अश्विनी डिझेल 11 या संघाची 28 धाबा या धावफलकावरती आहेत. 28 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. समोर समर्थ 11 हा संघ सलग 2 सामने त्यानं जिंकलेत. हा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट. तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ज्यानं पहिलंच षटक फेकलं होतं गोलंदाज दिनेश. हा गोलंदाज आपण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपण पाहिलं. सांघिक कोट्यातला दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक फेकत असताना हा गोलंदाज 5च्या टॉपेसला पुन्हा एकदा लेग स्टेपकडे हे थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळते. पण शेवटच्या मोमेंटला चेंडू या ठिकाणी अडवला जातोय. एक धाव त्या ठिकाणी देखील बेलेल. चांगली गेम प्लॅनिंग पाहायला मिळते. दोन्ही संघ अगदी धावा कुठेतरी मागच्या ओव्हरमध्ये भरपूर खर्च झाल्यात. सलग आपण सर पाहिले 3 चौकार आलेत आणि त्यानंतर मात्र त्या धावा रोखण्याचा प्रयत्न ह्या षटकामध्ये करायचा आहे. गोलंदाज दिनेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्लोअर गती कमी केली. चेंज ऑफ पेस, क्षेत्ररक्षक मिड विकेटला, क्या बात आहे, कमालीचा एअरपट. 3 धावा वाचवल्या टीमसाठी. जबरदस्त एअरपट पाहायला मिळतोय आणि इथून मात्र चांगला फटका जरूर होता आणि क्षेत्ररक्षक बारक्या त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जबरदस्त एअरपट टीमसाठी पूर्णपणे योगदान या ठिकाणी दिलंय. 3 धावा तब्बल वाचवल्यात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काय ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळेस उसळी जास्त घेतली आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. पण पाहतोय तिसरे षटक प्रगती पथावरती. फटका बसलाय हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. इथून विकेट किपर असं पाटलं गोलंदाज जात आहेत, पण तो विकेट किपरचा कॉल की मी पकडणार आणि इथं मात्र सक्सेसफुल. अजून एक धक्का. अश्विनी डिझेल 11 टीमचा बॅट्समन क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. डिझेल नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये बॅट्समन राजेश भगत ला आपण पाहतोय युनिट क्रमांक 5 वरती. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. ह्यावेळेस देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकानं जबरदस्त रनिंग कॅच, वाट कॅच, जबरदस्त कॅच जल टिपलाय आणि दिलाय धक्का. बॅक टू बॅक दुसरा अश्विनी डिझेल 11 टीमला फलंदाज धकाउट मध्ये हा दुसरा सलगचा.
थँक्यू डिझाय. नवीन बॅटर मध्याच्या आतमध्ये चांगलं षटक पाहायला मिळतं. दिनच्या या षटकामध्ये धाबा कुठेतरी धाबांचा सुलसुलाट कमी पाहायला मिळतोय. धाबा कुठल्या ज्या गतीने येत होत्या त्या गतीनं येताना पाहायला मिळालेले नाही आहेत. सलग दुसरा या ठिकाणी धक्का दिलाय. 2 फलंदाजांना बाद केलंय. 7 धाबा या षटकामध्ये खर्च केल्या. शेवटचा अंतिमचा बॉल. पुन्हा एकदा संधी आहे विकेट हॅट्रिकची. 2 घेतल्या, तिसरीची संधी आणि इथून मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे या ठिकाणी आणि वैयक्तिक आजच्या दिवसातली दुसरी विकेट हॅट्रिक गोलंदाज दिनेशनं आपल्या नावावरती केली आहे. अजून एक धक्का अश्विनी 11 डीजे या टीमला. ठोक डीजे. हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. नवीन बॅटर मध्येच्या आतमध्ये दाखल होतं बॅट्समन रमेश मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अश्विनी डीजे 11 संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. सलगचे 3 विकेट ज्या पद्धतीने गेलेत ना त्यामुळे इथून थोडंसं प्रेशर, थोडंसं दबाव हा क्रेडिट केला जातो या संघावरती. क्या बात आहे, क्या डिलिव्हरी, अगदी प्रथम डिलिव्हरी पाहायला मिळते. संपूर्ण सरळ चेंडू खरं तर बुसळला जातोय विकेट किपर च्या हातामध्ये. प्रकाश जो सलामीला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनपर्यंत जास्त काही त्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिलेल्या नाहीयेत आणि स्ट्राईक कमी प्रमाणामध्ये त्याला मिळले. फेकीची पुन्हा एकदा या ठिकाणी फेकीचा रिव्ह आलेला आहे, चेक करायचं बघा. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. आमचे तिसरे पंच पुन्हा एकदा या ठिकाणी अनंत गावंड सरांकडे हा निर्णय सोपवलाय. आणि चला फेर डिलिव्हरी. चांगल्या चेंडूची फिरकी केल्या. तिसरे पंच आपल्या आनंद गावंड सर आपल्याला पाहायला मिळालेत. चांगलं डिसिशन त्यांच्या माध्यमातून. कुठल्याही गोलंदाजाचे अन्याय होणार नाहीये कारण आपले या लिंकमध्ये प्रोफेशनल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. DK सर असतील, मयूर सर, अनंत गावंड सर या सगळ्यांचं खूप मोठं योगदान राहिलंय. अजूनपर्यंत कुठलंही डिसिशन जे आहे ना राहिलंय ते खरे तर पंचांच्याच बाजूने राहिलेलं आहे. कुठला एकही गलत डिसिजन अजूनपर्यंत या लिंकमध्ये डीजे खरं तर 11 ओन फॅमिली ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सह्याद्री प्रीमियर लीग जे आपण पर्व आपण पाहतोय यामध्ये कुठल्याही खेळाडू अजूनपर्यंत अन्याय झालेला नाहीये किंवा एखादा चुकीचा निर्णय देऊन एखाद्या खेळाडूला बाद दिलाय असं कधीही घडलेलं नाही आहे. आज सलग 4था दिवस आणि इथं मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फिरकावून दिलाय 6 धावांसाठी. ठोकलाय षटकार. थँक्यू. येस थँक्यू. मागच्या ओव्हरमध्ये धावा कुठेतरी थांबल्या गेल्या होत्या पण या ओव्हरमध्ये चांगले बॅटिंग. हा फटका बसलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडू झेल टिपलाय आणि दिलाय झटका. अजून एक अश्विनी डीजे 11 टीमला. बॅट्समन आउट. हेल थँक्यू डीजे. विकेट क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर. खरं तर 5वा खेळाडू मैदानाच्या बाहेर आलाय. अर्धा संघ गारद अर्धी टीम पवेलियन मध्ये लोटली आहे परंतु या मध्यम खेळीच्या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी प्रकाश अजूनही आहे.
यावेळेस क्या बात आहे, कमालीचा फटका रोहित शर्माची आठवण करून दिले. या फटक्यानं मॅक्सिमम हिट बॉलसीमा बार 6 रन. थँक्यू. येस, थँक्यू सो मच डीजे. काय फटका खेळलाय, असं वाटलं नाहीये की 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. कुलबट टप्पा यॉर्क लाईन ब्लॉक केले, थोडस या ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रू चेंडू अडवला जातोय. ओव्हर क्रमांक त्या ठिकाणी 4 समाप्त होतोय. मयूर सरांचा इशारा त्या ठिकाणी आलाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. डीके आणि मयूर सरांना आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकूण धाव फलकावरती आपण पाहतोय 47 वरती संघ अश्विनी डीजे 11 एक चांगला टार्गेट सेट केलाय, पण तो शेवटचे षटक श्लोक वरचं षटक यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा रोहितचा वापर केला जातोय. रोहितनं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. हा, खर तर असे गोलंदाज आपल्याला साऊथ आफ्रिका किंवा न्यूझीलंड टीम मध्ये, इंग्लंड टीम मध्ये असे पाहायला मिळत आहेत. आणि तसंच काही शैली या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. जबरदस्त कामगिरी खरं तर मागच्या ओव्हरमध्ये मॅच मध्ये केली होती. तोच गोलंदाज रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी उंच खुऱ्याचा सर पातळ बांध्याचा हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. प्रकाश जो सलामीसाठी गेलाय, पण आतापर्यंत आपण जर का सर विचार केला तर 2 चेंडू त्यानं फक्त खेळलेत. शॉर्ट पिच लेनचा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक चूक केली आहे आणि इथून मात्र हा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकानं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा हा झेल ड्रॉप होतोय आणि त्या बारख्यानं करे तर मगाशी आपण वावा केली त्याच खेळाडूने इथून झेल मात्र सोडलाय, कारण त्याने 3 धावा वाचवल्या होत्या मागच्या चेंडूवरती, परंतु यावेळेस त्याच्या खरं तर हा झेल त्याच्यातून हातातून निसटलाय आणि पुन्हा एकदा चूक झाली आहे. अजून एक झेलची संधी या ठिकाणी. रोहित बघा हाईट भरपूर आहे या गोलंदाजाकडे, त्यामुळे इथून तुम्हाला जे शॉर्ट पिच बॉल जे तुम्ही वेट करतायत त्यामुळे उसळी जास्त मिळते. ह्या हाईट फॅक्टरचा खरं तर त्याची हाईट असल्यामुळे बॉल पडल्यानंतर अति आवश्यक उसळी घेतोय आणि त्यामुळे तो बॅट्समनला थोडस चकमा देतोय हा गोलंदाज. चांगला गोलंदाजा युवा यावेळेस लवकरच लाईन फिक केली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. एका टप्प्याने चेंडू सीमा पार मिळतील रन. 4 4 4 हा चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय, फिनिशिंग टच. इथून एखाद 2 मोठे फटके या मॅचला कलाटी देतील, परंतु इथून बिग विकेट सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती पाहायला मिळाला, परंतु यावेळेस त्याचा खेळ इथं संपुष्टात येतोय. अजून एक धक्का अश्विनी डीजे 11 टीमला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. एस थँक्यू सो मच. 9 बॅटर मधलच्या आतमध्ये पाहायला मिळतो बॅट्समन धीरजला आपण पाहतोय खेळपट्टीवरती दाखल झालाय. त्यावेळेस पडल्यानंतर अतिरिक्त भुसळी सरळ चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि इथून डॉट बॉलने या पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय. एकूण धाबा आहेत सर धावफलकावरती त्या अर्थातच 53 धाबा आहेत. 54 चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे, ऐकूया एक गीत. थँक्यू.
हॅलो. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच. छो इथून 54चा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. समोर टीम पाहायला मिळते समर्थ 11. हा तगडा संघ आहे. या संघामध्ये तगडी बॅटिंग लाईनअप देखील आहे. सलग 2 सामने जिंकलेत, पण तो हा सामना हॅलो. मिलन सराय खरं तर त्यांचा मोबाईल आहे आणि त्याच्यावरती कोणाचा तरी कॉल येतोय, तर प्लीज आपण यायचं आहे बघा या ठिकाणी. आणि खरं तर त्यांची वाईफचा किंवा कोणाचा कॉल येत आहे, प्लीज आपण या. इम्पॉर्टंट असू शकतो. चला सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायचे बघा प्लीज. आणि नेक्स्ट मॅचसाठी देखील आम्ही या ठिकाणी टॉससाठी आमंत्रित करतोय. प्रकाश 11 आणि त्यांच्या विरोधात संघ आहे आई एकविरा 11. या दोन्ही टीमचं कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आयोजकांच्या वतीनं हा नाणेफेक कौल या ठिकाणी केलं जाईल. लगेच संपर्क साधायचा आहे. मॅच क्रमांक 8 मॅच क्रमांक 8चा हा नाणेफेक कौल या ठिकाणी होईल आजच्या दिवसामध्ये. चला सलामीची जोडी समर्थ 11 आपण जास्त वेळ घेत आहेत असं वाटत नाही की तुम्हाला की अरे बॅट्समन या आतमध्ये तिथं पाणी आयोजक येतील कोणी कोणी घेऊन प्लीज या आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिनेश आणि बॅट्समन सुयोग. 54चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. कशा रीतीने या पाठलाग होईल कारण आपण पाहतोय अश्विनी डीजे 11 टीमची गोलंदाजी तितकीच धार आहे आणि त्यामुळे इथून देखील हा मॅच खूप चांगला राहील. खरं तर 30 बॉल आणि 54चा पाठलाग. चला सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट्समन सुयोग आणि दिनेश ही सलामी जोडी मैदानच्या दिशेनं आपण पाहतोय. रवाना झाले 30 मध्ये 54चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तर अर्थातच अश्विनी डीजे 11 या संघाला काय घडणार या मॅच मध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती सांघिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं कडून पहिले षटक फेकण्यासाठी विठ्ठल हा गोलंदाज आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजाचा वापर केला जातोय. लेव्हल गेम ऑन पहिला चेंडू विकेटची नामी संधी हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक जेस करतायत पण तो इथून लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने पकडला जाईल आणि संपवलाय खेळ फलंदाजाचा. पहिला बिग विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक समर्थ 11 ला दिलाय पहिला. कमालीचा झेल या ठिकाणी पकडलाय. खरं तर असे झेल तुम्हाला पकडावे लागतील. थोडीशा धाबा कमी झालेत असं वाटतं या मॅच मध्ये. मी तर म्हणेच अश्विनी डीजे 11 संघाच्या परंतु अशी सुरुवात या ठिकाणी व्हायला हवी होती तशी सुरुवात मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते आहे. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे महत्वाची आणि इथून मात्र पकड मजबूत करताना या मॅच मध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं बॅट्समन महेंद्र दे दनादन मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय. युनिट क्रमांक 3 वरती
ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावरती नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी त्याला बोलवलं जात आहे, त्याच नंबरवरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. एडिट क्रमांक 3 वरती इथून पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती एक महत्वाची विकेट मात्र अश्विनी डीजे 11 संघानं मात्र मिळवले. पुन्हा एकदा संधी आहे विकेटची. दुसऱ्या चेंडूवरती 2 विकेट गोलंदाज विठ्ठलच्या नावावरती आणि दुसऱ्या फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता. डीजे ठोक. थँक्यू डीजे. येस, खरं तर सध्याच्या घडीला ज्या बैलगाडी सत्रात खरं तर भरपूर मोठ्या संख्येनं आता नऊ तरुण पिढी वाटचाल करते. बैलगाडी शर्यती म्हटलं की मग आता क्रिकेटचा जो काही मागच्या वर्षांमध्ये खरं तर जो हंगाम होता त्या खरं तर सत्रातून आता भरपूर जण बैलगाडी सत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालेत. कारण बैलगाडी शर्यतीचा नाद देखील क्रिकेट सारखाच आहे. जर तो लागला तर मग क्रिकेटला देखील फिका पाडतोय. असंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये आणि जणू काही तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय विठ्ठल. 2 चेंडूवरती 2 विकेट. हॅट्रिकच्या उमरत्यावरती हा गोलंदाज समर्थ 11 संघाला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलले जाते. हा प्रकारचा बॉल लवकरच पिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन सिंगल. अखेरकार पहिली धाव या ठिकाणी समर्थ 11 संघाची पाहायला मिळतीये. ज्या ठिकाणी 30 मध्ये 54चा पाठलाग करायचा होता, इथून मात्र आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 आणि 3 मध्ये फक्त आले ते 1 धाव. एकच धाव आले ह्या बोर मध्ये. 3 चेंडू मध्ये स्ट्राईक सुयोग. त्यानं मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, लवकर बाद झाला होता. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. रष्टाचा वेग पंच मयूर सरांकडे या ठिकाणी दर्शवतात की लाईन खराब आहे. लेग टीमचा बाहेर या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. प्रकाश 11 आणि आई एकविरा. नाणेफेक कौल या ठिकाणी केला जातोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. चला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट व्हायचे. बाची कडा घेतली आहे. लेग स्लिप कडे सुयोगने धावेसाठी कॉल केलाय. या ठिकाणी नसते की मामला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धाव मी तर म्हणेन इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून खरं तर जीवनदान मिळतंय. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय क्रीज वरती सुखरूप पाहायला मिळत आहेत. इथून थोडासा प्रेशर वाढलाय समर्थ 11 संघावरती, कारण सुरुवातीलाच त्या 2 विकेट गेल्या. बॅट्समन दिनेश बाद झाला, त्यानंतर बाद झाला बॅट्समन महेंद्र बाद झाला. यावेळेस हा ट्रॅकरचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळतीये. या चेंडूवरती चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज विठ्ठलची. आणि इथून मात्र पहिला ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावफलकावरती, त्या अवघ्या 3 धाबा. म्हणजे येणारे अजूनही 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 51 धाबा ह्या बनवाव्या लागतील श्री समर्थ 11 या संघाला. सुयोग अजूनही आहे, संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर वाढलाय आणि सुरुवातीच्या ओव्हर मध्ये धाबा आलेल्या नाहीयेत, त्यामुळे इथून आता एखादं षटक टार्गेट करावा लागेल. गोलंदाज दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाज नरेश ला आपण पाहतोय. डावकुऱ्या आताचा फलंदाज स्ट्राईक येईनला. बॅट्समन गुरुनाथला आपण पाहतोय. क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. सुरुवातीलाच 2 विकेट गेले होते आणि त्यानंतर जरा फास्ट घ्यायचे मॅच बघा. वेल भरपूर या ठिकाणी घेत आहेत. गोलंदाज नरेशला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती.
यावेळेस खडे खडे स्टँड अँड डिलिव्हरी बॅटच्या रडार मध्ये आणि त्याला दिलंय फेकून लॉंग ऑफच्या आणि लोंगनच्या डोक्यावरून मॅक्सिमम हिट 6 रन. थँक्यू डीजे. क्या बात आहे, कमालीचा फटका पाहिला. सुरुवातीला 3 धाबा आल्यात. या बोरला टार्गेट मोठं बनवायचं आहे आणि सुरुवातीतून अजून एक तडाखा मिड विकेटच्या डोक्यावर क्लिअर करतोय हा मॅक्सिमम हिट. दुसरा लाजवाब षटकार डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. प्लेस थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय गोलंदाजावरती. लेग स्टंपचा मिस, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. लाईन थोडीशी खराब. 2 षटकार आले. दबाव आहे गोलंदाजावरती आणि तो साफ पाहायला मिळतोय. थोडीशी लेंथ मागे खेचली. या प्लेस मध्ये हलक्या हाताने टॅप केलंय. 38 सर्कल मध्ये एक धाव त्या ठिकाणी मिडल स्ट्राईक रोटेन केली जाते. इथून माहिती आहे बॅट्समन गुरनाथला धावा आल्यात. 2 षटकार आलेत. इथून संयमी खेळ करावा लागेल. पार्टनरशिप घर बनवावी लागेल. पण तो स्ट्राईक एंडला आता मात्र सुयोगला आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग झाली होती. त्यानंतर 4 धावसंख्येवरती तो बाद झाला होता आणि तिथून तो सामना बॅटची कडा पंचांचं बोट आकाशाकडे. वो टी आउट. बॅट्समन क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तिचे थँक्यू सो मच दिजे. थँक्यू थँक्यू. शर्यतीचा आपण जर विचार केला ना तर आपली नवतरुण पिढी आता भरपूर शर्यतीकडे वाटचाल करते आणि शर्यती मग आता कुठेही असू द्या. जेवढं मॅचला जेवढे प्रेक्षक नसतात ना तेवढे शर्यतींना आता खरं तर डिमांड वाढलेली आहे. मग ते ऊन असो ताण असो जेव्हाला मिळो या ना मिळो पण जर शर्यती बघायला जायचं म्हणजे जायचं असं प्रत्येकांचा खरं तर हेतू असतो. आणि आता नवतरुण पिढी खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटचाल करते. गोलंदाज तयार हो. यावेळेस थोडंसं बाहेरच्या दिशेने खेळले होते. बॅटच्या टॉपेसला लागतोय चेंडू. त्यानंतर धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये आणि डॉट बॉल. आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. गोलंदाज तयार. यावेळेस लाईन लवकरच पिक केली आहे. मिड विकेटला 1 बाउन्स ओव्हर द रोपनं GD11 स्टँडला सलामी देत ठोकलाय. या बॉलवरती दणदणीत चौकार. हॅलो थँक्यू सो मच. थँक्यू दादा डीजे. आणि जे या वर्षी जे आपण पाहतोय GD11 या फॅमिली यांच्या माध्यमातून जे आयोजन आहे ते पुढच्या वर्षी खरं तर म्हणजे 2026ला खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. स्मिथ 11 आंबेरपाडा यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात येईल आणि एक दिमागदार आयोजन खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून स्मिथचा आपण जर विचार केला तर अमर लांगे यांचा चिरंजीव यांचे खरं तर चिरंजीव आहेत आणि त्यांच्या नाबाना हा संघ आज उतरला होता. पहिली मॅच जरूर जिंकली होती परंतु दुसऱ्या 2 मॅचेसमध्ये त्यांना पराभवाचा
पराभव स्वीकारावा लागला, परंतु अजूनही त्यांची एक मॅच बाकी आहे. त्यामुळे या मॅचमध्ये खरं तर चांगला प्रयत्न करावे लागतील आणि पुढच्या वर्षी खरं तर या स्मिथच्याच नावानं खरं तर ही प्रीमियर लीग मात्र ह्याच मैदानावरती घडवली जाईल. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि इथून 4 धावा मिळतील. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 31 वरती. माफी असावी 31 धावा स्कोर कार्ड वरती. बसमड आपण पाहतोय गुरुनाथ बायसाब चिंचवाडीचा हा खेळाडू आहे. आज चांगली बॅटिंग केली. शॉर्ट पिच लेनचा बॉल हुक केले, जागा बनवली आहे, परंतु इथून मात्र थोडीच करा फिल्डिंग. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं संघ आता विजयाच्या दिशेकडे जात असताना पाहायला मिळतोय. एकूण धावा आहेत धाव फलकावरती 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. विठ्ठलला जाणं सांघिक कोट्यातलं दुसरं षटक फेकतोय. पहिल्या षटकावरती 3 धावा, पण तिसऱ्या षटकामध्ये स्पेल थोडासा महागडा होताना आपण पाहिला. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जरूर मिळाली या चेंडूवरती. एका धावेनं मात्र संघ आता हळूहळू पुढे वाटचाल करतोय. 34 वरती 54चा पाठलाग करायचा आहे. अजून 20 धावांची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये. गोलंदाज विठ्ठल तिसरं षटक, हे षटक निर्णायक होतं मी तर म्हणेन टीम या ठिकाणी अश्विनी 11 डिझर टीमसाठी. पण या षटकामध्ये धावा अतिशय वेगानं येताना आपण पाहिला. लेग स्लिपकडे पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी नशिबाची साथ नाहीये या ठिकाणी. आणि इथून मात्र अजून एक जीवनदान या ठिकाणी मिळतंय बासमण गुरुनाथला. शेवटचा बॉल गोलंदाजचा आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं विठ्ठलचं. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी जागा बनवली, दिले पाठवून मिड विकेटच्या डोक्यावरून. मॅक्सिमम हिट, रन मिळतील 6 येतो षटकार. डीजे ठोक. थैंक यू डिजाइन, थैंक यू सो मच. अभी भी आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए यहाँ से 13 की जरूरत है. 12 गेंदें 13 की जरूरत है. मुकाबले में खाने में क्विस्ट पिक्चर अभी बाकी है कि यहाँ से देखना होगा कि गेंदबाजी किस तरह से होगी. क्या गेंदबाज रोक पाएंगे 13 रन या फिर पलटवार करेगी यहाँ से समर्थ 11 की ये टीम, क्योंकि 12 गेंदें और जीतने के लिए यहाँ से 13 रनों की जरूरत है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है. जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जाना होता है. यहाँ से संघर्ष तो करना पड़ेगा. 12 गेंदे 13 की जरूरत. खाने में क्विज, यही वो जो है ना, ये निर्णायक होने वाला है. जैसे डॉट गेंदे आएगी दबाव बढ़ेगा, और जैसे बड़े स्ट्रोक आएंगे तो फिर इस मुकाबले में पूरी तरह से कमबैक करेगी समर्थ 11 की ये टीम. उठाकर खेला है, फिर एक बार लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाहते थे, खिलाड़ी तैनात थे और सीधा उनके गोद में एक और झटका. खिलाड़ी जाएंगे मैदान से बाहर. डीजे थँक यू डीजे, थँक यू सो मच. आणि इथून मात्र आणि पुढच्या वर्षी खरं तर आपण पाहतोय की जी स्पर्धा आपण या मैदानावरची जी प्रीमियर लीग आपण होणार आहे ती स्मिथ 11 खरं तर आंबेरपाडा यांच्या माध्यमातून खरं तर
पाहायला मिळणार याच मैदानावरती आणि त्या स्पर्धेमध्ये स्पोर्ट बाईक देखील असणार आहे असे आमच्या अमर लांगे यांनी जो शब्द दिलाय खरे तर इथं आणि तो शब्द नक्कीच ते पाळतील नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास असा आत्मविश्वास सगळ्यांचाच आहेच आणि हा सामना त्यानंतर नेक्स्ट मॅच जी आहे खरं तर सुमित 11 आंबेरपाडा टीमची आणि ती मॅच जिंकली तर मात्र गोवा ट्रिप असेल दुसरी मॅच जरूर जिंकतील परंतु तरी सुद्धा गोव्याला त्यांची ट्रिप संपूर्ण टीमला घेऊन ते जाणार आहेत ही खरं तर एक खुशीची गोष्ट आहे टीमसाठी आणि या असं मार्गदर्शन असलं पाहिजे मित्रांनो खेळ आहे जरी हारलात तरी जिंकलात परंतु तरी सुद्धा बघा त्यांची किती मोठं धाडस आहे की मॅच जिंकली तर डायरेक्ट गोव्याला ट्रिप म्हणजे जर या स्पर्धेमध्ये जर टिकून राहिले असते किंवा 4-5 क्रमांकाचं जर मानकरी ठरले असते तर त्यांचा अजून आत्मविश्वास वाढला असता मग गोवा काय पुढे अजून पुढे गेले असते परंतु या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझन वन चेंडू चाललाय सर 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 अंतर कापत सीमा पार 4 रन कमाल की बल्लेबाजी की जा रही है समर्थ 11 के माध्यम से ऐसा लगा था ये 12-13 रन जो है ना वो थोड़ी सी डिफेंस करेगी आसविनी डीजे 11 की टीम लेकिन गेंदबाजी थोड़ी सी खराब लाइन लेन थोड़ी सी खराब आगे डालने की कोशिश की जा रही है विकेट चटकानी पड़ेगी अगर इस मुकाबले में कमबैक करना है इस मुकाबले में वापसी करनी है लेकिन सामने बायात के एक बेहतरीन बल्लेबाज शॉट पिच फुल टॉस बॉल था खड़े खड़े देखते रह जाएंगे गेंद निकल जाएगी सीमा पार एक इस मैच का पलटवार करने वाला 4 रन सौकार थैंक यू सो मच आणि एक तरफी किल्ला लड़वत असताना 13 गेंदों में 44 रनों के ऊपर एक खिलाड़ी बैटिंग कर रहा है क्या 42 रनों के ऊपर एक गेंद फुल टॉस थी फिर एक बार आड़े बल्ले से खेला है वहां पर मिस फील्डिंग और दूसरे रन के लिए जल्दी लौटा दोनों बल्लेबाजों ने 2 रनों के साथ स्ट्राइक अपने पास रखेंगे फिर एक बार गुरनाथ और इसी के चलते आणि जर 50 कंप्लीट केली आता चान्स आहे त्याच्याकडे 44 वरती जाऊन पोहोचलाय आणि 50 कंप्लीट केली तर त्या टीमचे संघ मालक समीर लांगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे पण तो स्ट्राइक नॉन स्ट्राइक वरती असेल तो फलंदाज जिंकण्यासाठी गरज आहे ती 2 धावसंख्येची 2 धावांची गरज आहे या चेंडूवरती कदाचित सिंगल आली तर मग स्ट्राइक नक्कीच मिळेल पण पाहूया सामना कुठेपर्यंत घेऊन जातील बैल जरूर पडल्यात परंतु आणि आउट आहे पंचांचं बॉट वरती थँक यू डीजे थँक यू सो मच डीजे नवीन बॅटर मदनच्या आतमध्ये बॅट्समन रोहित आलेत एक गेंद उठाकर खेले ऊंची ज्यादा लंबाई कम और जहां से मुकाबला जीत लिया है टीम समर्थ 11 टीम ने कांग्रेचुलेशन टीम समर्थ 11 डीजे
थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय, ज्यांना चला फिल्डिंग साठी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं. बघा आई एकविरा संघाला आम्ही विनंती करतो की लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही बोलतोय, ज्यांना